ठरलं की बाबा ही सिट्टी का, हा तर महाराजा संघ ही ट्रॅफिकसाठी वापरावं लागतं. शिटी वाजून दाखवा जरा. सिट्टी कशा वाजवून कशा प्रकारे तुमचं हे असते बघ, कंट्रोलिंग असतं, ट्रॅफिक कंट्रोलिंग. एवढी मोठी ही जी माळ घातल्या वारकऱ्याचं जी निशाणी आहे गळ्यातली, म्हणजे काय महत्व आहे माळेचं सांगायचं. ह्या माळात इतकं पावित्र्य आणि हे आहे की जसं बाबा जसं शरीर ही तुळस आहे. ही तुळस अशी वर काढून दाखवा. तुळशीपासून ही माळ बनवलेली हा. आहे. पांडुरंगाच्या आणि रुक्मिणी मातेच्या गळ्यात यांचाच हार असतो आणि ती आपल्या मनात स्मृती राहावी की आपण पांडुरंगाचेच भक्त आहोत, पांडुरंग माऊलीचे भक्त आहोत. तर ह्या स्मृतीसाठी माळ घालत असते. आता जगामध्ये याचं बाबा माळ घालून दारू प्यायचं नाही, मटण खायचं नाही, हे काही नाही. फक्त ह्याच्यासाठी आपल्या जीवाचं, आपल्या मनाचं, आत्म्याचं पावित्र्य राहावं म्हणून ही माळ आहे. म्हणजे माळ घातली तर म्हणजे लोक म्हणतात दारू पिऊ नये किंवा मांस मटण खाऊ नये, हो. ते खरं आहे का? आणि ते एक बंधन आहे, बंधन. त्यासाठी ते बंधन आहे. हां. पण त्यांनी घालू नये. समजा जरी घातली तर काय फरक नाही, पण बंधन आहे. कारण कलियुगामध्ये आज या तरुण पिढीसाठी याच्यासाठी याची गरज आहे. कारण आता अलीकडं तुमचा जो ड्रामा चालला आहे, बरोबर. हे समजा बँजो वगैरे जे गाणे वगैरे चालतं तुमचं, तर याच्यातून कुठेतरी बदल होऊन वारकरी संप्रदायाच्या भजनी नादात, तालात हा कार्यक्रम चालावा ही भूमिका आहे. आणि तरुण पिढी याच्यात आकर्षित व्हावी, एकजूट. आज जरी कुटुंबाचं आपण पाहिलं जातं आपण की दोन माणसं सुद्धा नवरा बायको एकत्र राहू शकत नाही. बरोबर. लग्न झाल्यानंतर बायको एकत्र, मुलगी एकीकडं. तर ह्यामध्ये